नमस्कार मित्र, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. आपण ह्याच्यासोबतचा जो आहे भगवा प्लॉट नंबर 1, काल त्याला आपण हीच फवारणी घेतलेली होती. आजच्या फवारणीमध्ये ॲमिमायसिन हे घेतलेलं आहे अर्ध्या ग्रॅमने आणि ह्याच्यासोबत घेतलेले कॅपटॉप घेतले 2 ग्रॅमने आणि कीटकनाशक घेतलेले सकिंग पेस्टसाठी. सध्याच्याला फक्त सकिंग पेस्टचा प्रॉब्लेम असतो, बाकी काही दुसरी पेस्ट येत नाही, म्हणून याला कॉन्फिडर घेतलेले अर्ध्या मिलीने. हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आज फवारणीचं नियोजन केलं होतं. ॲमिमायसिन हे काय, हे बॅक्टेरियल डिसीज जे आहे, बॅक्टेरियामुळे होणारे आजार रोग हे प्रतिकारशक्ती आजच निर्माण करून ठेवायचे. म्हणजे मेजर ह्याचं तेल्या असेल, सध्याच्याला तो बॅक्टेरियल ब्लाइट कुठलाच नाहीये, परंतु प्रिकॉशन म्हणून या फवारणी आता एक प्लॉटला जे स्टार्टिंगला धरलेले त्या हिशोबानं फवारणीचं नियोजन करून फवारणी चालू केलेली आहे. जे शेतकरी बांधव डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 सोबत आहेत, त्यांनी फवारणीचं नियोजन करा आणि फवारणी चालू करा. मग तो ह्याच्या सोबतचा मग सोलापूरला असेल, भगवा असेल, जात कोणत्याही विचारात घ्यायचे नाही. फार हे बघा, शेटिंग अतिशय सुंदर चालू झालेले, 1 नंबर शेटिंग आहे. सोलापूरला तेवढा काही प्रॉब्लेम येत नाहीये, परंतु शेटिंग अतिशय सुंदर आहे. त्या हिशोबानं झाडं रोगमुक्त कीडमुक्त ठेवणं गरजेचं आहे आणि हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. म्हणून ह्याला आपण वरचेवर फिडिंग करतोय आपण याला ड्रिप मधून किंवा वरून, त्यासाठी हे आवश्यक आहे. जे शेतकरी बांधव ह्याच्यासोबत आहेत त्यांनी फवारणीचे नियोजन करा आणि फवारणी करून घ्या. ह्याच्यानंतर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. डाळिंबाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय काळजी घ्यायची आणि का काळजी घ्यायची हे तुम्हाला छोटा व्हिडिओ करून पोस्ट करणार आहे. म्हणजे तुम्ही तिथं सावध राहाल आणि त्या हिशोबानं त्याची शक्ती वाढवाल झाडाची. का तर गेल्या वर्षी जे कडू अनुभवलेत 4 मेचा पाऊस सगळं हे करून सुद्धा त्यांनी खूप झटका दिलेले शेतकऱ्यांना. आम्हाला पण थोडा झटका बसला होता, परंतु ते भविष्यामध्ये कुठलं त्याला रिस्क घ्यायची नाही आपल्याला, त्या हिशोबाने नियोजन करायचंय. तसं एक मी व्हिडिओ पोस्ट करेल. नमस्कार.